जसा माझा श्वास माझ्या शरीरापासून वेगळा वाटत नाही तसे महाराज माझ्यापासून मला वेगळे करता येत नाहीत. पण तुम्ही स्वामींचीच चित्र काढावी असं तुम्हाला का वाटलं? मी आर्किटेक्चर पर्स्पेक्टिव्ह करत होतो आणि मला सडन ऑफ जेव्हा बेड रिटर्न व्हायला लागलं तेव्हा अगदी न्यूरोसर्जनचं रिटर्न लेटर होतं की तुम्हाला लाईफ टाईम बेड रिटर्न राहायला लागेल. तेव्हा डॉक्टरांच्या समोर माझी बायको खाली बसली. तिच्या पायातली ताकद गेल्यासारखं झालं. की माझाच एक IT मधला मित्र होता. त्यांनी नवीन डिजिटल कॅमेरा घेतलेला होता. तो मला म्हणलं की शेखर मी तुझे फोटो काढू का म्हणला. तर तो फोटो काढत गेला आणि मला अक्षरशः तुम्हाला की मला माझ्या आतल्या शरीराच्या शक्तीचा अंदाज नव्हता की आपण काय करतो. जेव्हा तुम्ही चित्र एखादं काढायला घेता तर सुरुवातीपासून एक थॉट प्रोसेस काय असते त्याची? मी अतिशयोक्ती करत नाही, पण आत्तापर्यंत जेवढी चित्र झाली ना ती माझ्या आतमध्ये असलेल्या शक्तीच्या फक्त 1-2-5% झाली. पण तुम्ही जी चित्र काढली आहेत तर ती चित्र स्वामींना तुम्ही कैलास पर्वतावर दाखवलं आहे किंवा शेषशाही विष्णूच्या स्वरूपात दाखवलं आहे. तर हे कसं सुचतं किंवा हे तुम्ही मॅनिफेस्ट कसं करता? मी असं महाराजांच्याकडे बघून मनातल्या मनात त्यांच्याशी बोलायचो. म्हटलं महाराज तुम्हाला असं बसून कंटाळा येत नाही का? म्हटलं सारखं असंच बसायचं आणि लोकांनी तुम्हाला सारखं असायचं, आम्ही सारखं असंच चित्र काढायचं. मग त्याच्यातनं आशीर्वाद मुद्रा जनरेट व्हायला लागल्या. कॅरेक्टर वाईज कर्म वाईज माणसं गडबड असतात. त्यांच्या चित्रामधले डोळे मी नाही ठरले तरी उघडे येतात. महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव वैतागलेले येतात. तुमचं एक आदिशक्ती स्वरूपातल्या स्वामींचं चित्र खूप प्रसिद्ध आहे. त्याचा काय अनुभव आहे? देवाला सगुण रूपात खरंच कोणी पाहिलंय का? कदाचित नाही. पण प्रत्येक भक्ताच्या डोळ्यासमोर त्याच्या देवाची एक प्रतिमा असते. स्वामींचंच बघा. डोळे मिटून त्यांचं स्मरण केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर त्यांचा एक चेहरा उभा राहतो. आज आपल्यासोबत असे चित्रकार आहेत ज्यांनी लाखो स्वामी भक्तांच्या मनातल्या स्वामींना रंगरूपांमधून मूर्त स्वरूप दिले. श्री शेखर साने. त्यांची चित्र बघितली ना की असं वाटतं स्वामी असेच दिसत असतील. त्यांना चित्रकार म्हणून स्वामी कसे दिसतात, त्यांचे काय अनुभव आहेत जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी पूजा. वैचारिक किडाच्या आजच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. दादा मला सांगा, एक चित्रकार म्हणून तुम्ही देवाला कसं बघता? चित्रकार म्हणून कसा बघतो म्हणण्यापेक्षा मी आधी मनुष्य म्हणून देवाला कसं बघतो, तर देव हा आईसारखा असतो. आणि आई जसं आपल्या पोटच्या मुलावरती, मग ती आई फक्त मी मनुष्य जाती ती म्हणत नाही. आई म्हणजे वैश्विक स्वरूपातल्या प्रत्येक सजीवामध्ये असलेली जी आई आहे, तर ती जसं तिच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी धडपड करत असते, ते जे स्वरूप असतं तेच परमेश्वराचं असतं. आणि आई हे परमेश्वराचं पहिलं स्वरूप आहे की जे आपल्याला दृश्य स्वरूपात पहिल्यांदा दिसतं. असं म्हणता येईल की परमेश्वर या शब्दाची ओळखच आपल्याला आई या शब्दाने होते. आणि तिथून परमेश्वर कळायला सुरुवात होते. कारण जसं आई पोटच्या जीवाला निस्वार्थपणे प्रेम करत जपत असते आणि त्यातसुद्धा तिला जर समजा 3-4 तिची छोटं बाळ असतील तर त्यातलं जे सगळ्यात कमकुवत आहे, जे ज्या दुर्बुद्ध आहे, जे पंगू आहे, लुळं पांगळं आहे, त्याच्यावर त्या आईचं जास्त लक्ष असतं. असं म्हणता येईल की आपल्याला की परमेश्वर ही शक्ती त्याच रूपाने सांभाळत असते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक देवी देवता आहेत, पण तुम्ही स्वामींचीच चित्र काढावी असं तुम्हाला का वाटलं? हे हा एक कॉन्शियस डिसिजन होता की तुमच्या आयुष्यातला स्पिरिच्युअल टर्निंग पॉईंट? तसं माझ्या घरामध्ये फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये दत्त संप्रदायाची उपासना होती. म्हणजे माझ्या आजोबांकडनं होती, माझ्या सासऱ्यांकडनं होती, माझ्या वडिलांची होती. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 98 सालापर्यंत तरी माझ्या लाईफमध्ये मी एवढं काहीतरी खूप मोठं एकदम अध्यात्मात येईन अशी कुठली फारशी मोठी अशी नव्हती की मी नॉर्मल सामान्य जशी माणसं वागतात तसं मी जगत होतो. आणि फक्त त्या प्रवासामध्ये फक्त निसर्गाने मला आस्तिक बनवलं होतं. खूप छान देवावरचा विश्वास काय असतो त्या निसर्गाकडनं मला शिकायला मिळालं होतं. आणि 98मध्ये मला काहीतरी फक्त एक ॲक्सिडेंटल थोडासा त्रास झाला मला, स्पायनल इंजुरीचा, ज्याच्यामध्ये मला 18-19 बेड रिटर्न राहावं लागलं. आणि त्यावेळेला मी या स्वामी समर्थ शक्तीच्या जवळ पोहोचलो आणि कनेक्ट झालो. प्रत्येकाला आयुष्यामध्ये देव किंवा कुठल्या गोष्टीची जेव्हा गरज तेव्हा भासते जेव्हा आपण कुठल्या तरी मोठ्या संकटामध्ये किंवा कुठल्या प्रकारच्या अशा गोष्टीमध्ये अडकतो की जेव्हा आपल्याला आपण हातबलता येते. हातबलता आले की माणूस कुठेतरी आधार शोधायला लागतो. तर कदाचित तो आधार म्हणून मी स्वामी समर्थांच्याकडे ओढला गेलो आणि तेच माझ्या चित्रकलेचं किंवा चित्रकलेच्या प्रवासाचं ती सुरुवात ठरली.
मग तुम्ही पहिलं जे चित्र स्वामींचं काढलं ते कधी काढलं आणि ते कंप्लीट झाल्यानंतर काय भावना होत्या तुमच्या? तसं पहिलं चित्र म्हणाल तर मी माझ्या वयाच्या अगदी मला आठवत नाही इतक्या लहानपणी पहिली दुसरीत असताना सुद्धा माझी जी चित्र होती त्याच्यात सुद्धा स्वामी समर्थांची छोटी छोटी चित्र असायची. फक्त त्याच्यात कधी असा भाग नव्हता की मी पुढे हे व्यावसायिक चित्रकार म्हणून हे काम पुढे करणार आहे, ह्याच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती. आमच्या घरातले काही संस्कार, घरामध्ये माझे आजोबा दत्त संप्रदायाचे उपासक होते. आजोबांच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो होता. अहमदनगरमध्ये माझं लहानपण गेलं, तिथेसुद्धा ज्याला आमच्या गल्लीत शेजारी नाना रेखींचा मठ होता स्वामींचा. तर तिथे स्वामींच्या पायाला अत्तर लावायचं, सकाळी त्याच्याशिवाय चहा मिळायचा नाही. तर घरामध्ये आजोबांच्या संस्कारामध्ये स्वामी 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 हे सतत एक असं महाराजांच्याबद्दल एक चर्चा असायची. आणि म्हणून हे कुणीतरी एक आपल्या आजोबांसारखे दिसणारी एक वृद्ध व्यक्ती आजोबासारखी आहे आणि त्यांच्याबद्दल एक जसा मला माझ्या आजोबांबद्दल अटॅचमेंट वाटायची तशी स्वामींबद्दल वाटायची. त्यामुळे स्वामींच्याकडे ओढ लहानपणापासून होती. पुढे त्याचं भक्तीमध्ये आणि पुढे नंतर चित्रकार म्हणून त्याचं व्यवसायात कधी रूपांतर झालं हे खरं सांगणं कठीण आहे. पण तरी 10वीमध्ये मी पहिलं कॅनव्हास पेंटिंग केलं महाराजांचं. बरं 10वीच्या परीक्षेच्या वेळेला. बरं. त्याचं का ते सुद्धा छोटं आहे असं, म्हणजे 10वीला मला मार्क खूप कमी पडले होते. 10वीपर्यंत अत्यंत उडाण टप्पू म्हणून घरामध्ये माझं ख्याती होती, माझ्या भावाची सुद्धा. आणि आमच्या वडिलांचे आमच्यावरती नेहमी असायचे की कधीच अभ्यासात आम्ही प्रचंड मस्ती करणे आणि शेवटच्या परीक्षेच्या शेवटचा महिना आला की त्याला अभ्यासाला सुरुवात करणे. त्यामुळे पर्सेंटेज कधीच चांगले पडायचे नाहीत. आणि तर त्यामुळे मग ती कुठंतरी अशी परिस्थिती यायची की इतके कमी मार्क पडले की अभिनवसारख्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायलासुद्धा मला त्याला मार्क तेवढे नव्हते की मी ॲडमिशन घेऊ शकेन. मग तेव्हा आमचे एक सर होते, ते मला म्हटलं की तू स्वामींचं चित्र काढ, तुला जमलं तर तुला ॲडमिशन मिळेल. ते सर म्हणजे अरुण फडणीस नावाचे चित्रकार होते, ज्यांनी माझ्या आधीची खूप स्वामींची चित्र काढली. आणि त्यांनी मला असं सांगितलं, तू स्वामींचं चित्र काढ, तुला जमलं तर ॲडमिशन मिळेल. आणि मी त्याला महाराजांचं चित्र मन लावून काढलं. कर्मधर्म संयोगाने ते चित्र केलं आणि त्याच आठवड्यामध्ये मला ॲडमिशन लेटर घरी आलं. अच्छा दादा, तुम्ही स्वामींची चित्र जेव्हा काढता तेव्हा प्रत्येक भक्त बघणारा जो असतो तो त्या चित्राशी त्याचं एक नातं निर्माण करतो. मग तुमचं स्वामींशी नातं कसं आहे? माझं स्वामींशी नातं म्हणाल तर असं वाटतं हे जन्मजन्मांतरीचं नातं आहे. कारण मी ज्या क्षणापासून त्यांना कनेक्ट झालो, ज्या क्षणापासून त्यांचं चरित्र वाचल्यानंतर त्यांच्यात मी अडकलो, तर ते जसा माझा श्वास माझ्या शरीरापासून वेगळा वाटत नाही, तसे महाराज माझ्यापासून मला वेगळे करता येत नाहीत किंवा वेगळे वाटतच नाहीत. आणि तो भाव जेव्हा माझ्यात उत्पन्न झाला तेव्हापासून मी एक गोष्ट तेव्हा ठरवली होती की आता चित्र फक्त महाराजांचं, बाकी करायचं नाही. सुरुवातीला त्रास खूप झाला त्याच्याला, कारण 98 बेड रिटर्न नंतर माझा आधीचा जो 10 वर्ष मी व्यवसाय म्हणून करत असलेलं जे काम होतं, मी आर्किटेक्चर पर्स्पेक्टिव्ह करत होतो. आणि मला सडन ऑफ जेव्हा बेड रिटर्न व्हायला लागलं तेव्हा अगदी न्यूरोसर्जनचं रिटर्न लेटर होतं की तुम्हाला लाईफ टाईम बेड रिटर्न राहायला लागेल. बापरे. त्या हातबलतेमध्ये कुठेतरी महाराजांचा आधार मला खूप काही देऊन गेला. आणि बेड रिटर्न लेटरसुद्धा मला डॉक्टरनी ज्या दिलं त्यांनीसुद्धा रिटर्न रिपोर्ट देताना असं सांगितलं होतं की तुम्हाला लाईफ टाईम बेड रिटर्न राहायला लागेल. फक्त म्हणले मी न्यूरोसर्जन जरी असलो, न्यूरोमधला एवढं मी आमचं न्यूरो ही पॅथी डॉक्टरांमध्ये वैद्यकीय क्षेत्रातली सगळ्यात वरची उंचीची पॅथी असली तर या पॅथीमध्ये असूनसुद्धा मला म्हणले न्यूरोतलं फक्त 2% कळतं आणि 98% त्या वरच्या परमेश्वराला कळतं. जेव्हा बेड रिटर्नचा रिपोर्ट आला तेव्हा डॉक्टरांच्या समोर माझी बायको खाली बसली, तिच्या पायातली ताकद गेल्यासारखं झालं. आणि त्या लिफ्टमधनं, त्या स्ट्रेचर लिफ्टमधनं जेव्हा मला खाली नेत होते तेव्हा माझ्या बायकोला फक्त एकच वाक्य बोललो की ज्याला 98% कळतं त्याला फॉलो करू, तू आत्ता त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि बस तेवढा एकच वाक्य माझं मलाच आधार देऊन गेलं आणि महाराजांना घट्ट पकडलं. तुमची ही जी कला आहे तर ही तुमच्यासाठी फक्त कला आहे की हीच तुमची साधना आहे? माझं भाग्य असं आहे की जे माझं आराध्य आहे त्याचंच मला चित्र काढायला मिळतं आणि त्याचं चित्र काढणं ही मी साधना पण समजतो. आणि दुसऱ्यासाठी करायला जातो तेव्हा त्याचा तो म्हणजे व्यावसायिक, पण ती व्यावसायिकता तिथे मला खरं म्हणायला तेव्हा ती व्यवसाय त्याचं करायलासुद्धा मला कधी कधी त्रास होतो. पण कधी कधी छानही वाटतं की जी माझे आराध्य देवता आहे तीच मला चित्राला मिळते आणि ती चित्रण्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला तुमचं घर चालवता येतं आहे, ह्याच्यापेक्षा कुठला आनंद असू शकत नाही. मी त्या बाबतीत स्वतःला खूप भाग्यवान समजतो. खूप कमी लोकांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी व्यवसाय म्हणून किंवा त्यांची स्वतःची एखादी आवड म्हणून त्यांना जोपासता येते. माझ्या बाबतीमध्ये आवड पण मला जोपासता आली आणि माझा व्यवसाय म्हणून पण घर चालवण्यासाठी महाराज मला त्याच्यात जवळ आणता आले. तुम्ही आज असंख्य चित्र काढलेली आहेत, लोकांना तुमच्यामुळे स्वामी कसे दिसत असतील हे कळतं. ही जबाबदारी वाटते, ह्याचं कधी दडपण येतं?
दडपण यायला पाहिजे. कारण कसं आहे सांगू तुम्हाला, स्वामी महाराजांचं चित्र काढणं ही काही फक्त एक, जसं एखादा निसर्ग चित्रकार चित्र काढतो, एखादा ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग करतो, एखादा कंटेम्पररी पेंटिंग करतो, रिअलिस्टिक पोर्ट्रेट करणारे असतात. पण माझ्या वाट्याला एखाद्या अवतारी सत्पुरुषांचं चित्र काढण्याची सेवा आली आहे, तर त्याचं भान मला असं ठेवावं लागतं की ह्या समाजाला दिशा देण्यासाठी सगळ्या संतांनी अभूतपूर्व कार्य केलेलं आहे. आणि ज्या महाराष्ट्राला ज्ञानेश्वर तुकारामांसारखे संत लाभले, त्याची वैचारिक सांस्कृतिक पातळी अत्युच्च आहे. आणि अशा अत्युच्च विचाराच्या पातळीत येणाऱ्या संतांना, त्या संतांनी आपल्याला सांभाळलं म्हणून आपल्या संस्कृतीला महत्त्व आलं. आज आपलं जर सगळं पुराण बघितलं किंवा आपली संस्कृती बघितली, आपण जर पुराण बाजूला केलं तर संस्कृतीला काही शिल्लक राहत नाही. पूर्वी अशी लोक असे हेतुपुरस्सर असे बोलायचे, पुराणातली वांगी पुराणात. पण ती पुराणातली वांगी हा शब्दसुद्धा ते चुकीचा वापरायचे. पुराणातली वानगी हा शब्द आहे. पुराणामध्ये अशा अनेक सत्यकथा किंवा कथा आहेत, त्या सगळ्या कथा ज्या आहेत त्या कर्मबंधनाला किंवा कर्म तुमचं सगळं पुढचं जन्म किंवा पुढचं आयुष्य बनवतो हे सांगणाऱ्या कथा आहेत. आणि आपल्या पुराणामध्ये जर बघितलं तर सगळ्या पुराणामध्ये कर्म अधिष्ठित सगळी आपली संस्कृती जर बघितली तर कर्म अधिष्ठित आहे. त्यामुळे सगळ्या पुराणातल्या कल्चरला आपल्या लोकांनी संस्कृती म्हणून त्याचा स्वीकार केला आहे. म्हणून सनातन धर्माचं वैशिष्ट्य काय, जगा आणि जगू द्या किंवा दुसऱ्याचं वाईट करू नका. म्हणून आपल्या लोकांमध्ये अनायास अतिशय सहजपणे लोकांमध्ये आपल्या लोकांमध्ये क्रौर्य अजिबात नाही. त्यामुळे त्यातनं साधलं जातं. तुम्ही जेव्हा चित्र काढता तेव्हा एनर्जी, व्हायब्रेशन्स हे त्या कॅनव्हासवर पण उतरतात असं वाटतं तुम्हाला? असा काही तुम्हाला अनुभव आहे? 100% उतरतात. जो भाव तुमच्या आतमध्ये असतो तोच त्या चित्रामध्ये येतो, तोच त्या चेहऱ्यावरती येतो. आणि सद्गुरू तत्त्वाचा, आता मी म्हणून माझ्या स्वतःची कामं, मी सगळे जे कामाचं स्पेशलायझेशन जे माझं आहे ते मी स्पिरिच्युअल आर्टिस्ट म्हणून मी स्वतःला माझ्या कामामध्ये डेव्हलप केलं. मला पोर्ट्रेटची खूप कामं करायला आली, पण पर्टिक्युलरली गुरुचं काम करताना आपल्या मनामध्ये जर भक्तिभाव असेल तर आपोआपच त्या चेहऱ्यावरती ते सौंदर्य, ती करुणा, ते प्रेम त्यांच्या डोळ्यामध्ये उतरतं. जसं आपण त्यांच्याबद्दल विचार करतो आहे तसा भाव चित्रात येतो. त्यामुळे असं म्हणता येईल की त्याचा स्पंदनांचा नक्की 100% परिणाम होतो. जसं आपण सही करतो तर आपली सहीला एक किंवा आपलं जे रोजचं हस्ताक्षर असतं ते एक पर्टिक्युलरली प्रत्येकाचं स्टँडर्ड, प्रत्येकाची सवय असते, ते असं आपलं हस्ताक्षर लिहितो. तुम्हाला एखादा शॉक बसला, एखादा धक्का बसला किंवा एखादा खूप काहीतरी शॉकिंग न्यूज ऐकली आणि जर तुम्ही काहीतरी लिहायला घेतलं तर तुम्ही ते लिहिताना सुद्धा तुमचं अक्षर वेडं वाकडं किंवा त्याची व्हायब्रेशन, आपल्या बॉडीची व्हायब्रेशन चेंज झाली की ती अक्षरात पण उमटतात. अगदी तसंच आहे की जेव्हा तुमचा भाव आतनं उत्कट असतो, आपला त्यांच्याविषयी जर भाव भक्तीचा असेल तर त्या चेहऱ्यामध्ये तेवढे तुम्हाला एक्सप्रेशन्स मिळवता येतात. जसं एखादा गाणारा गायकसुद्धा जर गात असेल आणि त्याच्या आवाजाला जर एक्सप्रेशन्स नसतील तर तो गात किती सुंदर असला, त्याचा गळा खूप गोड असला तर आवाजाला एक्सप्रेशन नसेल तर ते छान वाटत नाही. तद्वत चित्रकारसुद्धा किंवा मूर्तिकार, कुठलाही चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार, कुठलेही प्रतिभावान जी लोकं आहेत कुठली पण, तर ती जेव्हा त्यांच्या विचारांमध्ये ती प्रगल्भता जेव्हा भक्तिमय असते तेव्हा एक्झॅक्टली ते आउटपुट जे असतात ते तसेच येतात. मग तुमच्याकडून चित्र ज्यांनी आत्तापर्यंत नेले असंख्य लोक असणार आहेत, तर त्यांचे काय अनुभव येऊन सांगतात तुम्हाला? ते चित्राशी रिलेटेड अनुभव हे नेहमी येतात. फक्त मला कधी कधी असं वाटतं की अनुभवांमध्ये खूप अडकवू नये. कारण मुळामध्ये अध्यात्मामध्ये किंवा या सगळ्या प्रवासामध्ये ना, तुम्ही जेव्हा गुरुतत्वाचं काम करता किंवा कुठल्याही परमेश्वराच्या शक्तीशी रिलेटेड काम करता तेव्हा अनुभव येणं ही कॉमन गोष्ट आहे. आणि चित्रांशी रिलेटेड म्हणा तर माझे स्वतःचे इतके असंख्य अनुभव आहेत की एक अनुभव सांगायचं म्हटलं मी 3-4 तास सलग सांगू शकतो, एवढे अनुभव. आम्हाला एक ऐकायला आवडेल. पण त्यातला मुख्य म्हणजे असं आहे की चित्रांच्या अनुभवांमध्ये प्रचिती एवढीच मिळते की चित्र म्हणजे आपल्याला सगुण रूप आपण साकारत असतो कॅनव्हासवरती. आपल्या पुराणामध्ये निर्गुण निराकार ब्रह्माबद्दल खूप चर्चा केली आहे, सगुण साकार ब्रह्माबद्दल चर्चा केली आहे. मी गुरुतत्व म्हणून जेव्हा स्वामींची चित्र काढतो, माझं आता विशेष स्वामींची चित्र म्हणून त्याच्यावर तुम्हाला एक उदाहरण आहे की जेव्हा महाराजांची चित्र आपल्याकडनं तयार होत असतात तेव्हा असे अनुभव येतात की मी जे ठरवलेलं असतं त्याच्यापेक्षा महाराजांना काहीतरी वेगळं द्यायचं असतं. कदाचित मी सांगणारे अनुभव असे कधी मला या सोशल मीडियासमोर बोलताना कधी कधी त्याची भीती पण वाटते. कारण काय होतं, आपण जे अनुभव वैयक्तिक स्वरूपात घेतलेले असतात किंवा अनुभवलेले असतात तर ते पब्लिकमध्ये सांगायची कधी वेळ येते. पण ते पब्लिकमध्ये का सांगावेत ते खूप पर्सनल असतात. पण तरी काही अनुभव माझे असे आहेत ना की
ज्याचे लोकांना रिझल्ट असे मिळालेत, मला वैयक्तिक ते अनुभवायला मिळालेत. आणि आत्तामध्ये मी एका माझ्याकडे जर्मनीमधनं एक सद्गृहस्थ आले होते. ते म्हटले, मी 2 महिन्यासाठी पुण्यात आहे, मला तुमच्याकडनं चित्र करून घेऊन जायचं आहे. माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे, म्हटलं की मला चित्र तुमच्याकडनं तुम्ही कराल तसं चालेल, फक्त चित्रातले महाराजांचे डोळे आहेत ना, ते म्हणे जरा उग्र पाहिजेत. बरं. तर ओरिजिनल फोटोमध्ये काही स्वामींच्या चेहऱ्यांमध्ये महाराजांचे डोळे उग्र आहेत. बरं. उग्र म्हणजे त्या नजर देऊ शकत नाही इतके उग्र आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की मला उग्र डोळे पाहिजेत, तेवढं फक्त म्हणे माझी रिक्वेस्ट आहे. तर मी माझ्या नेहमीच्या कामाच्या पद्धतीने त्यांचं काम सुरू केलं. आणि जसं मी काम सुरू केलं तसं महाराजांचा चेहरा हा विलक्षणरित्या करुणामय, प्रेमळ, इतका गोड होत गेला. आणि माझे आता 25, 28, 29, 30 वर्षाची 29 वर्ष महाराजांची चित्र करतो आहे. त्या 29 वर्षाचा अनुभवपणाला लावून मी त्या चित्रामध्ये तो उग्रपणा डोळ्यात आणायचा प्रयत्न केला. पण महाराजांच्या डोळ्यावर मी माझं स्वतःचं कुठले कंट्रोल आजतागायत आणू शकलो नाही. आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी प्रयत्न केला, तर ते डोळे जास्तीत जास्त प्रेमळ येत गेले. आणि शेवटी मग मी मनात हार मानली, सही केली. म्हटलं आता त्या माणसाला चित्र आवडो नाही तर न आवडो, आपण आपल्याकडनं करून मोकळं व्हायचं. चित्र कंप्लीट केलं. ते चित्र घ्यायला माझ्याकडे आले, चित्राकडे बघत बसले. आणि चित्र बघितल्यानंतर मी एवढंच म्हणाले की आधी ते खूप वेळ चित्राकडे बघत होते, त्यांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. मग त्याने एक 5 मिनिटांनी असा आवंडा गिळला. मला म्हणले, चित्र खूप सुंदर झाले, पण म्हणे महाराज उग्र नाही का हो झाले? मग मी त्यांना म्हटलं, नाही हो, म्हटलं माझ्या हातात नाही, म्हटलं मी प्रयत्न केला, म्हटलं पण जसं भक्ताचा भाव तसे महाराज येतात, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हे चित्र मी जेव्हा एखाद्या, असं नाही म्हणता येणार, पण कुठल्याही जेव्हा अशा माणसासाठी करतो की ज्याचे काहीतरी कॅरेक्टर वाईज, कर्म वाईज माणसं गडबड असतात, त्यांच्या चित्रामधले डोळे मी नाही ठरले तरी उग्र येतात. उग्र येतात, महाराजांच्या चेहऱ्यावरचे भाव वैतागलेले येतात. असा चेहरा असतो स्वामींचा की मला या माणसाकडे का देतो आहे, असे चेहरे करतात. अगदी एक अनुभव अलीकडचाच आहे, तोही सांगतो तुम्हाला. मला एक असंच एका 2 माणसांनी मला एकाच वेळेला चित्राचं काम दिलं होतं. आणि त्या दोन्ही व्यक्ती ज्या होत्या ते शाळेतले व्यवसायाने शिक्षक होते. आणि त्यातले एक शिक्षक होते आणि एक मुख्याध्यापक होते. आणि त्या दोघा मंडळींनी मला चित्राचं काम दिलं. आणि दोघांना सेम टाईपचं चित्र पाहिजे होतं. आणि दोघांनी एकाच वेळेला दिलं. ते म्हणले, आम्ही पुढच्या 2 महिने तुमच्याकडे चित्र घ्यायला येऊ, आम्ही त्याला सुट्टी लागणार त्याला इथं. तर त्याला ते चित्र घ्यायला आले. आणि मला चित्र करताना दोन्ही एकाच वेळेला चित्र केली होती, एकाच शाळेतल्या 2 प्राध्यापकांसाठी. आणि एका चित्रातले महाराज खूप सुंदर आले, एका चित्रातले महाराज खूप वैतागलेले. चेहरा बघूनच कळत होतं की काहीतरी, म्हणजे मी खूप प्रयत्न केला, माझी सगळी पणाला लावली. पण माझा वैयक्तिक अनुभव मला माहीत होता की ज्या अर्थी त्यांचं चित्र, त्यांचा संकल्प करून केलं आहे, त्या माणसात काहीतरी गडबड असणार. मी माझ्या पद्धतीने काम कंप्लीट केलं, फिनिश केलं, सही केली. पण ड्रास्टिकली मला प्रॉब्लेम असा झाला होता की दोन्ही चित्र मला आता एकाच वेळेला द्यायची आहेत, दोन्ही माणसं समोर येणार आहेत. आणि मी त्यांना कसं सांगू की हे चित्र खूप चांगला चेहरा झाला आहे, हा चेहरा खूप चांगला झाला नाही आहे. पण मी कोण ते तुम्हाला कसं सांगणार? मग ती सगळी प्राध्यापक मंडळी 7-8 जणं माझ्याकडे कुठला तरी प्रवास करून माझ्याकडे चित्र घेण्यासाठी म्हणून सगळेजण आले. आणि ते 6-7 जणं आले. आणि माझ्या स्टुडिओत आल्यानंतर दोन्ही चित्र समोर ठेवली होती. तर ती एकमेकांची सगळ्यांची ओळख करून दिली, बोलायला लागले. तर जे प्राध्यापक होते तर बोलायला एकदम साधा मृदू भाषेचा माणूस होता. आणि जे दुसरे मुख्याध्यापक होते ज्यांची ओळख करून दिली, तो माणूस बोलायला जरा थोडासा, बोलण्यावरनं कळत होतं की हा थोडासा ॲरोगंट आहे किंवा बोलायला थोडासा विचित्र आहे, विचित्र असावा. आणि हे मी कुठंतरी बोलले 2-4 डायलॉगमध्ये मला कळलं, ते जाणवलं. मी अतिशय पटकन ती 2 चित्र समोर ठेवली होती. तर ज्या चित्रातले महाराज वैतागलेले दिसत होता, मी पटकन त्यांना सांगितलं, हे चित्र तुमचं आहे. म्हटलं, हे चित्र तुमच्या बरोबर आहेत त्यांचं. मग ते म्हणले, त्याच्यावर नाव कुठे? म्हटलं, पाठीमागं नाव आहेत. म्हटलं, नावं आधीच टाकलेली असतात म्हटलं चित्रसंकल्प करताना. त्या प्राध्यापकाला पण एकदम असं वाटलं की हे न बघताच कसं काय सांगितलं. तर म्हणून म्हटलं, बघा म्हटलं, मागं नाव लिहिलेली आहेत म्हटलं. तर नाव त्यांचंच निघालं. आणि आम्हाला नेहमी जी प्रचिती येते की चित्रामधले भाव किंवा चित्रातले एक्सप्रेशन हे ज्या भक्तासाठी चित्र केलं जातं, त्याला महाराजांना जसा चेहरा त्यांच्या घरी घेऊन जायचं असतं, त्या चेहऱ्यात महाराज तसे प्रकट होतात. मी नेहमी असं स्वतःला समजतो की चित्रकार हा मीडिएटर असतो. मी स्वतःकडे त्याचं कुठलंच कर्तृत्व भाव एवढ्याकरता घेत नाही, कारण माझ्या कंट्रोलमध्ये 28, 29, 30 वर्षात मी स्वतः 8,500च्या वर पेंटिंग करून अजूनसुद्धा माझी हिंमत होत नाही की महाराजांच्या चेहऱ्यावरती मी प्रभुत्व मिळवलं आहे, त्यांच्या चेहऱ्यावर कमांड मिळवली आहे, त्यांच्या डोळ्यातल्या एक्सप्रेशनवरती माझा कमांड आला आहे. अशी कुठली गोष्ट मी अजून त्याचा दावा करू शकत नाही, हिंमत करू शकत नाही. ह्याचं कारण असं असतं की जेव्हा आपण असं आपल्या स्वतःकडे या दृष्टीने पाहतो की आत्ता माझा श्वास चालू आहे,
हा बाहेर गेलेला श्वास परत जर आत आला नाही तर इथे जी बसलेली कोण एक्स व्यक्ती ती त्या व्यक्तीचं आयडेंटिटी संपलेली असते. ती व्यक्ती फक्त बॉडी म्हणून शिल्लक राहते. तुमचे नावसुद्धा लोक घेत नाहीत व्हेन्यू. तर तिथे तुम्ही असा जेव्हा विचार करता की जोपर्यंत हे यंत्र चालू आहे आणि त्या यंत्रालासुद्धा उसने श्वास दिलेले आहेत, हे उसने श्वास म्हणजे ती परमात्मा शक्ती की जी तुम्हाला आत येते बाहेर येते, तुम्हाला फक्त त्याच्या अस्तित्वाची प्रचिती देते. आणि त्याच्या अस्तित्वावरती तुम्ही भाव खात असता की मी कोण आहे काय, आणि माझ्या स्वतःच्या आयडेंटिटीबद्दल अहंकाराबद्दल मी चर्चा करत असतो. मला सुचलं, मी काढलं, मी कोणीतरी भारी आहे, ही सतत जी भावना आपल्या मनात चालू असते ती तुमच्या मनात अहंकार निर्माण करते. आणि मग तो अहंभाव जेव्हा तुमच्यामध्ये खूप टोकाला जातो मग तिथं माणसाची कुठेतरी अधोगती सुरू होते. म्हणून आपल्या पुराणामध्ये सगळ्या संत सत्पुरुषांनी सुद्धा तुम्हाला अहंकाराला, मीपणाला दूर करायला सांगितलं. मग मला फक्त असा प्रश्न पडतो की मग जेव्हा आपण महाराजांचं चित्र काढण्याचं निमित्त असेल, पण जेव्हा चित्र काढण्याच्या निमित्ताने सुद्धा मी त्या सद्गुरू तत्वाशी जर कनेक्ट राहिलो आणि मी जर असा भाव माझा ठेवला की चित्र स्फुरतंय ना, मला नाही, चित्र मी काढतोय, मी काढू शकत नाही. कारण तू जे काय करतोयस आत्ता ते ह्या बाहेरच्या लावलेल्या, आपण तो जनरेटर सिस्टीम असते तसा जनरेटरसारखा तो श्वास तुम्हाला चालू आहे बाहेरनं, आणि तो तुम्हाला आत येतोय बाहेर येतोय म्हणून तुम्हाला आयडेंटिटी आहे. तुकाराम महाराजांचा एक खूप सुंदर अभंग आहे या पुण्यातल्या एका स्मशानभूमीमध्ये. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्ने भरभरा जीवित वेसी, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर जाचे त्यासी अर्पी आले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. तर इथे तुकारामांच्याच भाषेत जर सांगायचं, दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, तर कुठलाही मनुष्य जो असतो तो कुळनाम आणि रूप या 3 गोष्टीच्याच अडकलेला असतो. आणि या 3 गोष्टीचं स्वतःला तो अहंकारामध्ये लुप्त होतो. कारण मी कोण, समजा मी स्वतःच्या पुरता जरी विचार केला तर बाबा शेखर झाले म्हटलं की मला असं वाटतं की आपले कोणतरी भारी आजोबा पडजोबा कुठले आपल्याकडे भारी, ती जी कोण भारी लोकं होती ते कुळ, तुमचं नाम, तुमचं गोत्र, तुम्ही कुठल्या परंपरेतनं आलात, ह्याचा जेव्हा तुम्हाला स्वाभिमान अति व्हायला लागतो तो अहंकाराला वाढवतो. आणि दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर जाचे ते असे अर्पिले. आणि मग तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे. ती रक्षा झाली आपोआप म्हणजे रक्षा म्हणजे ती राख नव्हे, तर रक्षा म्हणजे रक्षण. आणि उजळला दीप गुरुकृपे याचा अर्थ तो आत्मज्ञानाचा साक्षात्कार तुम्हाला झाला की मला आत्मज्ञान झालं की मी त्याच्यापासून मी वेगळा नाही आहे आणि तोच माझ्यातर्फे हे सगळं करतो आहे. मग तेव्हा तुमचा अहंभाव तुमचा हळूहळू कमी व्हायला लागतो. मला चित्रकार म्हणून ही भावना मी सरोदित माझ्यामध्ये ठेवतो. त्यामुळे आज तागायत माझ्याकडनं म्हणजे स्वामी समर्थ हा माझ्या चित्रातला विशेष हे झाला. मी आता एवढी चित्र काढली त्याची जवळपास 85 ते 90% माझी महाराजांची आहेत. पण तरीसुद्धा मी असं कधी करत नाही की मला शंकर महाराजांचं चित्र करायचं आहे, साईबाबांचं करायचं आहे, कलावती आईंचं करायचं आहे, किंवा कुठल्याही अवतारी सत्पुरुषाचं चित्र करायला आलं आहे तर मी असं करत नाही की स्वामींचं चित्र जरा जास्त चांगलं झालं पाहिजे आणि हे चित्र कसंही केलं तरी चालेल, असं कधी मनात येत नाही. याचं कारण असं असतं की पुन्हा तो विषय गुरुतत्वाला येऊन कनेक्ट होतो. मग गुरुतत्व म्हणजे काय, तर गुरुतत्वात मूळ स्वरूपात स्वामी आहेत असं आपण मानू. जसं आपलं पुराण सांगतं त्याप्रमाणे दत्तात्रयांचे सुद्धा जे 16 अवतार आहेत आपल्याला ते ज्ञात अवतारामध्ये श्रीपाद वल्लभ नरसिंहस्वती स्वामी माहिती आहेत. तर तिन्ही अवतारांबद्दल आत्ता सध्या जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रापुरता विचार केला तर दत्तावतारी सत्पुरुषांचे ह्या तिघांचं खूप जास्त या लोकांचे भक्त परिवार खूप वाढत चालले. मग ज्या अर्थी दत्त महाराजांचं स्तोत्र भृगुकृत दत्त स्तोत्र जर असेल, मग भृगु महर्षींपासून जर दत्त अवतार आहेत, आपल्याला फक्त त्याच्याविषयी माहिती नाही आहे किंवा त्याच्याबद्दलचे जे नॉलेज आहे ते उपलब्ध नाही आहे. आणि जे नॉलेजेबल जसं श्रीपादांचा किंवा नरसिंहस्वतींचा चेहरासुद्धा आपल्याला आयडेंटिटीनी तो कुणाच्या तरी एखाद्या चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकाराच्या किंवा एखाद्या कुठल्या प्रकारच्या भावावस्थेमध्ये एखादं जेव्हा चित्र किंवा मूर्ती प्रकट होते मग त्यालाच पुढे ती प्रमाण मानून पुढच्या कल्चरकडे ती हँडओव्हर केली जाते. म्हणजे अगदी त्याच्यामुळे स्वामी समर्थांचे ओरिजिनल फोटो काढले गेले आहेत हे आपल्यासाठी भाग्याचं आहे. कोडॅक कंपनीने त्या काळी जे महाराजांचे फोटो काढले त्या फोटोंमुळे महाराजांचा चेहरा आपल्यापर्यंत प्रॉमिनंटली आपल्यापर्यंत ओरिजिनल फोटो आला म्हणून मी सांगू शकतो की हा महाराजांचा चेहरा. पण तुम्ही हाच जर चेहरा नरसिंहस्वतीचा किंवा श्रीपाद वल्लभांचा तुम्ही जर काढायला गेलात तर ते कुठल्या तरी आधीच्या चित्रकारांनी की आधीच्या कुठल्या तरी ज्यांनी कुठले तरी ते भावावस्थेमध्ये ध्यानाभावस्थेमध्ये त्याला जेव्हा ते दृश्य दिसलं असेल किंवा त्याला ते अनुभवलं असेल
तर त्याच्यातनं त्यांनी जे वर्णन केलं त्याप्रमाणे पुढच्या चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकारांनी ते काढलं आणि त्याच्यामुळे ती चित्र आपल्यापर्यंत आली. पण तरी आयडेंटिकली नरसिंहस्वती म्हणजे हाच चेहरा, शिपारवले म्हणजे हाच चेहरा असं सांगू शकत नाही. त्या विशिष्ट प्रकारच्या वस्त्रांमुळे आणि त्याच्या प्रकारच्या रंगांमुळे तुम्ही सांगू शकत नाही. पण स्वामी समर्थांचं मात्र तसं नाही आहे, कारण महाराजांचे ओरिजिनल फोटो आपल्याकडे आहेत. याउलट तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र जर बघितलं तर माऊलींचं समजा 700 वर्षापूर्वीचं जर अवतार असेल तर 700-750 वर्षापूर्वी फोटोग्राफी अवेलेबल नव्हती. पण तरीसुद्धा गुलाब महाराजांसारखे अवतारी सत्पुरुष के जन्मांध होते. दोन्ही डोळे नसलेल्या विभूतींनी ध्यानावस्थेमध्ये ते रूप अनुभवायचं आणि कागदावरती काढायचा प्रयत्न करायचा आणि सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांचं जे दर्शन झालं ते असं आहे. आणि मग ते देवस्थानच्या लोकांनी त्याचे गुलाब महाराजांचा अधिकार मोठा असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं जे स्वरूप आहे ते कागदावर रेखाटण्याचा प्रयत्न दुसऱ्या काही चित्रकारांनी पण केला. माझं भाग्य असं की आळंदी देवस्थानी मला ती संधी दिली होती आणि तिथे त्यांच्यासाठी मी त्यांच्या ध्यान मंदिरासाठी ते चित्र केलं आहे आणि मूळ आधारासाठी चित्र मी गुलाब महाराजांचं घेतलं होतं. पण मी तेव्हा असं विचार की त्यांना मला समजा डोळ्यांनी दिसतं आहे, पण जे जन्मांध आहेत दिसणं म्हणजे काय हेच ज्याला माहिती नाही, ती व्यक्ती एखादी गोष्ट अनुभवू शकते किंवा ती त्याच्या आतल्या जन्मांध स्थितीत असताना अंतर्चक्षुनी किंवा त्याच्या दिव्यचक्षुनी ती बघू शकते आणि आपल्यासमोर चितारते. तर ही दिव्य घटना नाही आहे. मग आपण असं समजू की त्या गुलाब महाराजांनी दिलेलं चित्र किंवा त्यांना दिसलेली जी काही दृश्याकृती त्यांना ज्या काही आतमध्ये अंतर्चक्षुंना त्यांना दिसली, जाणवली, ते आपल्यापर्यंत त्यांनी आणलं. तर या सगळ्या माध्यमांचा विचार केला तर सद्गुरू तत्व हे आपल्याला कुठल्या तरी गोष्टींनी तुमच्यासमोर काहीतरी गोष्टी आणत असतं, आपल्याला आयडेंटिटी देतं. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की स्वामींचे ओरिजिनल फोटोज जे अवेलेबल होते ते प्रत्येक फोटो मला जेवढं आठवतं आहे तेवढं बसलेल्या स्थितीत आपण बघतो. पण तुम्ही जी चित्र काढली आहेत तर ती चित्र स्वामींना तुम्ही कैलास पर्वतावर दाखवलं आहे किंवा शेषशाही विष्णूच्या स्वरूपात दाखवलं आहे. तर हे कसं सुचतं किंवा हे तुम्ही मॅनिफेस्ट कसं करता? चित्रकाराच्या दृष्टीने आणि एक भक्त म्हणून दोन्हीच्यानी विचार असा करतो की जेव्हा आपण आपल्या सद्गुरूला जेव्हा पाहत असतो तेव्हा तोच तुम्हाला ठाई सगळ्या रूपात दिसायला लागतो. मग तोच त्याचीच रूपं आपल्याला वेगळ्या स्वरूपात दाखवतो. जेव्हा तुम्ही चित्र एखादं काढायला घेता तर सुरुवातीपासून एक थॉट प्रोसेस काय असते त्याची? आपण एखादं चित्र जेव्हा सुरू होतं तेव्हा माझ्या चित्र करेपर्यंत माझ्या डोक्यात सुद्धा त्याच्या बऱ्याच वेळेला कित्येक वेळेला माझ्या डोक्यात त्याच्या काही विचार पण केलेला नसतो. सहजतेला मी प्राधान्य देतो की त्या कॅनव्हासवरती जे प्रकटायचं ते प्रकटू देत. विलक्षण अनुभव येतात आणि सुरुवातीला म्हणजे मलाही असं वाटायचं की आपण हे असं आपल्याला जे अनुभव येत आहेत हे आपल्याला वाटतंय का मी असं क्रिएट करतो आहे. तर असं होणं स्वाभाविक असतं, कारण माझीसुद्धा ती काही म्हणजे माझी स्वतःची साधना उपासना तेवढी नव्हती. ज्या काळात मला असे अत्युच्च कोटीचे अनुभव मिळाले त्या अत्युच्च कोटीच्या अनुभवांनी कदाचित मला या ट्रॅकवरती घट्ट आणलं आणि मला हे केलं की ही वैश्विक शक्ती कुठली तरी विश्वनियंत्रण करणारी शक्ती आहे, ही ईश्वरी शक्ती आपल्याकडनं करून घेते. आणि हा भाव जेव्हा तुमच्यात उत्पन्न व्हायला लागतो ना, तो व्हायला लागल्यानंतर माझं खऱ्या अर्थाने काम त्याच्यानंतर त्या ट्रॅकवरचं सुरू झालं. असं कधी झालंय की तुम्ही चित्र काढायला घेतलंय आणि वेळेचं भानच राहिलं नाही किंवा एक प्रेझेन्स जाणवतोय आजूबाजूला? कुठल्याही कलाकाराच्या बाबतीमध्ये ही गोष्ट अनेक वेळेला घडते. मी अपवाद नाही आहे. खूप वेळेला गोष्टी घडतात. पण आता काय झालं माहिती का, कामाचं एकूण प्रेशर, व्याप, त्यामुळे मूड अशा काही गोष्टी आता माझ्यासाठी त्या राहिलेल्या नाहीत. म्हणजे मी कित्येक वेळेला तर असा किंवा ही महाराजांची कृपा आहे की मला कुठल्या गोष्टी 1% कॉन्सन्ट्रेशन चित्रावरती येताना करायला लागत नाही. म्हणजे मी नुसता माझ्या स्टुडिओत एंट्री केली की अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल, मी बाहेर शूज काढून आतमध्ये आलो ना, मी पुढच्या 1.5 किंवा 2 मिनटात हातात ब्रश घेऊन कामाला सुरुवात केली असते किंवा त्या पुढच्या 3ऱ्या मिनिटाला मी महाराजांचे डोळे करायची हे ठेवून असतो की करू शकतो. ह्याचं कारणच असं आहे की मला आता ती गोष्ट राहिली नाही की आता मला मूड यायला पाहिजे तरच मी करेन, असं काही राहिलं नाही. कारण ह्यूज वर्क समोर दिसत असतं आणि महाराजांची अनेक चित्र कॉल करत असतात की पूर्वी ज्या एकेका चित्रासाठी मी तरसलो, आज चित्रांच्या रांगा आहेत. पण खरं सांगायचं शेवटी असं असतं की तुम्हाला 2 डोळे, 1 हात दिला आहे, 1 ब्रेन दिला, 1 हार्ट दिला आहे. हे सगळं तुम्हाला एकवटवून तुम्हाला त्या चित्रात समर्पित व्हायचं असतं, काहीतरी क्रिएट करायचं असतं. त्यामुळे तिथं तुम्हाला चॉईस नसतो. तिथे तुम्हाला 100% तुमच्या स्वतःच्या प्रतिभाशक्तीला सरेंडर होऊन तुम्ही त्या विभूतीचं प्रकटीकरण करायचं असतं. आणि मला माझं भाग्य इतकं की मला हे करताना इतका आनंद मिळतो. मग भान हरपणं ही गोष्ट साहजिक असते. मग जेवायच्या वेळा विसरणं ह्या गोष्टी कॉमन होतात. त्यामुळे कधी घरातल्या सौभाग्यवतींच्या शिव्या खायला लागतात आणि स्टुडिओतनं पोचायला अनेक वेळा लेट होतो. पण
तंद्री हा जो पार्ट असतो ना, ती कलाकारांच्या बाबतीत कॉमन असते. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही जेव्हा त्या फ्लोमध्ये असताना तो फ्लो कट व्हावा असं वाटत नाही. बरोबर. कधी कधी असं खूप म्हणजे असं होतं कधी कधी अगदी स्टुडिओ बंद करायची वेळ होते. आता सगळेजण स्टुडिओ बंद करायचे असतात तर मला एकदम एखाद्या चित्राचा कोरा कॅनव्हास खुणावत असतो, आउटलाईन करून ठेवलेली असते आणि असं वाटतं की हे काम आत्ता व्हायला पाहिजे. मग बरं. ते जेव्हा होतं ना तेव्हा मी सगळं बाजूला ठेवतो, पुन्हा स्टुडिओ ओपन करतो, पुन्हा काम कंटिन्यू करतो. मग हे हे ज्याला म्हणतात ना की तर ती एनर्जी तुम्हाला कॉल करत असते, त्यावेळेला तुम्हाला तिला 100% ती अटेंड करायची. कारण ह्या ज्या एनर्जीज असतात ना, म्हणजे मला सुरुवातीला असं वाटायचं की आपल्याला ह्या अशा गोष्टी दिसतात किंवा कॅनव्हासवरती आपल्याला आधीच चित्र दिसतं. हे मी अनुभवतो किती वेळेला. तिसऱ्या माणसासाठी कदाचित सांगेल हा माणूस काही सांगतो, पण असू शकतं. कारण शेवटी अनुभव या व्यक्तिसापेक्ष असतात. सगळ्या अनुभूती तुमच्या व्यक्तिसापेक्ष आहेत. मी माझ्या पत्नीला सुद्धा तिला एक्सप्लेन नाही करू शकत की असं मला दिसलं. ते माझं वैयक्तिक आहे. समजा तुम्हाला एखादी गोष्ट स्वप्नात दिसली, तुम्हाला समजा दिसली, तुम्ही कशी प्रूव्ह करणार की मला दिसली म्हणून? फक्त मी सांगतोय म्हणून तुम्हाला विश्वास ठेवायचा इथपर्यंत आलं. मग तसं चित्र करताना सुद्धा मला अशा प्रकारचे अनुभव खूप वेळेला येतात. अगदी मला एका चित्रातला अनुभव आठवतो की महाराजांचं एक चित्र चाललं होतं. कटाक्ष मुद्रेतली महाराजांचं चित्र केलं होतं. आणि एका फॅमिलीसाठी ते चित्र मी उत्स्फूर्तपणे जेव्हा काही आतनं संवेदना येतात, तर मी त्याला तो महाराजांचा मेसेज असं समजतो आणि चित्रात ते ॲड करून मोकळं होतो. म्हणून माझ्या चित्रांमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी बऱ्याच वेळेला माझ्या चित्रांमध्ये ट्रॅडिशनल चित्र ब्रेक करून, म्हणजे टिपिकल महाराजांच्या मुद्रा, टिपिकल महाराजांचे फोटो हे ब्रेक करून मी माझ्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या. तसं माझ्या एक चित्र करताना मला आठवतं आहे की महाराजांची कटाक्ष मुद्रा करत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर सतत एक हनुमान तिथे ते चित्र करताना मला दिसत होता. आणि त्याला काय म्हणूया आपण, म्हणजे मी सुद्धा असं कधी इमॅजिन केलं नव्हतं, कुठे पाहिलं नव्हतं, बघितलं नव्हतं. पण हाडांची गदा घेतलेला एक हनुमान त्याच्यात दिसला आणि मोठं हाडू करून त्याला पुढं कवटी लावली. असं मला क्लिअर कट त्या चित्राच्या तिथे कोपऱ्यात दिसत होतं. आणि हा मला आत्म मेसेज आहे का मला भास होतोय. माझी मी काही आध्यात्मिक अधिकारी नाही, खूप मोठी काही तपश्चर्या साधना केलेला सत्पुरुष नव्हे. पण तरी तुम्हाला एखाद्या साधक अवस्थेमध्ये जेव्हा अशा छोट्याशा काही जर अनुभूती आल्या, माझी एकच गोष्ट मी सांभाळली काय की असा जर कुठला मेसेज आला तर तो चित्रात ॲड करून मोकळं व्हायचं. तसं मी त्या चित्रामध्ये स्पेस होती तिथे मी तो उग्र हनुमान काढला आणि चित्रावरती सही करून टाकली. दुसऱ्या दिवशी ती लोक जे चित्र घ्यायला होते ते सगळे विथ फॅमिली आले आणि आत आल्यानंतर ते चित्र बघितलं. समोर चित्र बघितल्यानंतर त्यांनी ते एकमेकांकडे बघायला लागले आणि त्यांना म्हणजे मला वाटलं की आपलं आता काय चित्र रिजेक्ट करतात का काय. पण मी विचार केला, मी मनाची तयारी केली होती. म्हणजे मला जे दिसलं महाराजांनी आपण ॲड करून टाकले, त्यांना आवडून पुढं म्हणलं. तसं ते पटकन मला ते तिघंजण असे शांत झाले. त्या ज्या बाई होत्या त्या मला म्हणल्या की तुम्हाला काही महाराजांकडनं कळलं का की आम्हाला काही त्रास होत आहेत ते? नाही म्हणलं, मला नाही काही माहिती. मग ते म्हणले आमच्या घराला 6 वर्ष झाले म्हणले कर्णीबाधेचा खूप त्रास होतो आहे आणि त्यांनी खूप त्रासलेलं आहे. आम्हाला तुम्हाला हे सांगायचं होतं पण आमची काय म्हणजे हिंमत झाली नाही. मला महाराजांनी काय दाखवलं की याच्यात हनुमान काढ आणि तो सुद्धा असा गदाधारी हनुमान काढायला लावला की ज्याचं रूप मी सुद्धा कधी बघितलं नाही. मी काढून मोकळा झालो आणि समोर ज्यांच्यासाठी ते चित्र केलं त्यांना महाराज घरी पोचल्यानंतर पुढच्या 1.5-2 महिन्यात असा रिझल्ट मिळाला की मी सुद्धा त्याची कल्पना केली नव्हती. पण कधी असं होतं की असे अनुभव लोकांना सांगणं हे तिसऱ्यासाठी काहीतरी भयंकर आहे. काही सांगू शकतो, काही माणूस सांगतोय असं वाटू शकतं. म्हणून मी प्रयत्न असा करतो की ह्याच्यात न पडण्यापेक्षा अनुभव हे तुम्हाला अस्तित्वाची प्रचिती देतात त्या देवतेच्या, तर तिथे त्यांना शरण जावं आणि जे दिसतं त्याच्यावरती तुम्ही तुमची ताकद पण लावावी. मी छोट्या छोट्या गोष्टी ते शिकत गेलो. अगदी एक मला आठवतं आहे, साधारणपणे 2005 किंवा 6 सालातली गोष्ट आहे. तेव्हा माझ्याकडे महाराजांचं चित्र करायच्या वेळेला माझ्याकडे एक मोठी व्यक्ती मुंबईची अशी यायची की ती अतिश्रीमंत होती आणि त्या व्यक्तीने माझ्याकडनं खूप पेंटिंग त्या काळात करून घेतली. आणि तर मुंबईमध्ये त्या व्यक्तीला ओळखत नाही अशी व्यक्ती होती की मुंबईमध्ये त्या व्यक्तीला कुणी ओळखत नाही अशी एकही व्यक्ती नाही. तर मुंबईतनंच एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्यांना काहीतरी शनीचा मोठा एवढा शनीचा खडा त्यांच्याकडे होता, एवढा मोठा, जवळपास 350-400 ग्रॅम वजनाचा अतिशय अलौकिक तेज असलेला खडा होता. तर ते घेऊन माझ्याकडे आले होते आणि त्यांची अपेक्षा होती की मी त्या व्यक्तीपर्यंत तो पोचवावा. त्यांना ते काही विकायचा इंटरेस्ट होता. पण मी तो खडा बघितल्यानंतर मीच एवढा घाबरलो की शनी महाराजांचा खडा लोक दुकानात ठेवायला घाबरतात, विक्री करणारे ज्वेलरसुद्धा. आणि मला 7:30 लागली आहे, त्यात तो शनीचा एवढा मोठा खडा आला. तर मी मनातल्या मनात कुठेतरी घाबरलो. म्हटलं बाप रे, म्हटलं हे आता
तर त्यामुळे त्याच्याबद्दल ते कुठल्याकडे कुणाला पोचवायचं आणि त्याच्यातलं मला कुठले काही इंटरेस्ट नव्हते. पण माझा भाव तिथं काय उत्पन्न झाला की आता हे आपल्यापर्यंत आले ना, तर ही या शक्तीचे येणारे जे काही निगेटिव्ह इफेक्ट्स आहेत किंवा याचे निगेटिव्ह येणारे व्हायब्रेशनचा त्रास आहे तो आपल्याला यायला नको. माझ्या मनात पहिलं काय आलं की ज्याच्यासाठी हे चित्र पुढचं आता मोठं पेंटिंग करतो आहे तर त्याच्या गळ्यामध्ये हा जो निळा रंगाचा खडा आहे हा स्वामींच्या गळ्यामध्ये आभूषण म्हणून घालावा. त्याच्यातला अनुभव गमतीचा पार्ट असा होता की तो मी ज्या चित्रात घातला, माझ्याच एका लहानपणच्या मित्रासाठी मी त्याचा पार्टनर असलेल्या मित्रासाठी चित्र काढण्यासाठी तो मला इन्व्हिटेशन द्यायला आला होता. आणि वास्तुशांतीचं इन्व्हिटेशन द्यायला आला तो माझ्या मित्राचा पार्टनर होता. आणि तो बोलता बोलता एवढंच म्हणला, मला खरं तुझ्याकडे महिनाभर आधी यायचं होतं, मला तुला पेंटिंगची ऑर्डर पण द्यायची होती घरासाठी, पण समोर म्हणला मला माझ्याकडनं लेट झाला. बरं म्हटलं कधी वास्तुशांत? तो म्हटलं परवाच्या दिवशी. आणि म्हटलं चित्र केवढं करायचं होतं? तो म्हटलं जेवढं सगळ्यात मोठा साईज असेल तेवढं. आता त्यांनी मला असं सांगितल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी प्रयत्न करतो. तो म्हटलं सगळ्यात मोठं? तो म्हटलं मोठा जेवढा का सगळ्यात मोठा प्लायवूड कॅनव्हास जेवढा असेल तेवढं कर. म्हटलं तर 8 बाय 4चं एक मोठं पेंटिंग मी पुढच्या 2.5 दिवसात केलं. माझ्याकडनं झालं चित्र. आणि मग तो महाराजांच्या गळ्यात तो जो शनीचा स्टोन होता तो मी त्याच्या चित्रात महाराजांच्या गळ्यात काढला. आणि महाराजांना सांगितलं की हे पेलवायची ताकद माझी नाही, ह्याचे जे काही साईड इफेक्ट्स मला होत असतील ते तुमच्या ताब्यात घ्या, मला याचा कुठलाही त्रास होऊ देऊ नका. आणि कुठेतरी मनात भीती असते. तो महाराजांच्या गळ्यात खडा काढला. आणि ज्या मित्रासाठी मी चित्र केलं होतं त्याच्यावर काय शनी महाराजांची कृपा झाली, त्याच्या पुढच्या 5-10 वर्षात त्याचं लाईफ टर्न झालं. त्याच्या पत्रिकेत शनी महाराजांची खूप मोठं काहीतरी त्याचा उच्चेचा शनी वगैरे असं काहीतरी होतं, त्याला त्याचा खूप फायदा झाला. आणि मला त्याच्यातनं त्या भीतीपासून मी बाजूला गेलो. अशा घटना खूप वेळा घडतात. किती अडकायचं, किती त्याच्यामध्ये जायचं, पण तुम्ही जेव्हा भाव ठेवता ना तर छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा तुम्हाला फक्त इतके छोटे भाव नसावेत की मला वडापाव खायची इच्छा होती आणि रस्त्यात मला कोणतरी भेटला आणि वडापाव खायला मिळाला. तर ह्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जर काहीतरी वेगळं अनुभवायचा जर विचार करायला लागलात ना तर परमेश्वरी शक्ती त्या पण इच्छा तुमच्या पूर्ण करतात. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला सजग राहता आलं पाहिजे. सतत त्याच्या स्मरणात त्याच्या होणाऱ्या प्रत्येक कर्माला तुम्हाला त्याला ते अर्पण करायची सवय लागली पाहिजे. आणि जेव्हा प्रत्येक गोष्ट सद्गुरूच्या इच्छेने घडते, हा भाव प्रत्येक ठिकाणी ठेवायला लागलं तर मग अध्यात्मातला प्रवास सोपा व्हायला लागतो. दादा, असं कधी झालं आहे की एखादं चित्र तुम्ही काढलं आहे आणि आता तुम्हाला ते द्यावंसंच वाटत नाही आहे? हां, म्हणजे असं एखाद्या वेळेला होऊ शकतं. पण तिथे पुन्हा एक असं सांगतो की आपल्याकडनं एखादी कलाकृती निर्माण झाली तर त्याच्यावर माझं नियंत्रण नव्हतं. ज्याच्यासाठी केलं आहे त्याचा उत्कट भाव, भक्ती आणि त्याची महाराजांच्या विषयी असलेली जी काही भावना आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे प्रसाद स्वरूपात तयार झालं आहे. त्यामुळे मी चित्रावरती सही करताना मी तिथे एक क्षणात असा डिसिजन घेतो की जेव्हा मी सही करतो तेव्हा जसं आईपासून बाळ वेगळं होतं, नाळ कट करतात, तसं त्याच्यापासून सेपरेट व्हायचं. कारण जेव्हा ते कट करून आपण त्याच्यापासून बाजूला होत नाही तोपर्यंत दुसऱ्या चित्राची स्फूर्ती होऊ शकत नाही. आणि सतत नाविन्याची जेव्हा तुम्हाला ध्यास असतो ना, आत्ता तुम्ही माझी जेवढी चित्र बघितलीत ना, मी अतिशयोक्ती करत नाही, पण आत्तापर्यंत जेवढी चित्र झाली ना ती माझ्या आतमध्ये असलेल्या शक्तीच्या फक्त 2-5% झाली. माझ्या आतमध्ये ज्वालामुखी अजूनही धगधगतो आहे. स्वभाव काय होतं, आत्ता माझ्या व्यवसायाच्या स्वरूपाला ना, कामाच्या स्वरूपाला एक प्रकारची यांत्रिकीकरण आलेलं आहे. मला कधीकधी ते झुगारून द्यावं असं वाटतं. कारण काय होतं की काम जेव्हा तुम्ही एखाद्या टिपिकल पॅटर्न पद्धतीने जायला लागतं ना, तरी मी त्याच्यातसुद्धा मी तुम्ही बघितलं असं मी चित्रांमध्ये सुद्धा मी महाराजांचे रंग, वस्त्र, बॅकग्राऊंड खूप विविध प्रकारच्या करायचा प्रयत्न करतो. वस्त्रांचे रंगसुद्धा मला इवन जे तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्हाला या मुद्रा वेगळ्या कशा झाल्या, तर मी जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये ट्रॅडिशनल मुद्रांची चित्र काढायचो तर तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की तो महाराजांचा टिपिकल एक डावा खांदा वर केलेला जी मुद्रा, जी लोकांना सगळ्यांना सर्वसामान्य स्वामी समर्थ म्हणले की ती मुद्रा डोळ्यासमोर येते की डावा खांदावरती असलेली बसलेली मुद्रा. तर मी असं महाराजांच्याकडे बघून मनातल्या मनात त्यांच्याशी बोलायचो. म्हटलं महाराज तुम्हाला असं बसून कंटाळा येत नाही का? म्हटलं सारखं असंच बसायचं आणि लोकांनी तुम्हाला सारखं असायचं, आम्ही सारखं असंच चित्र काढायचं, हा तुम्हाला कंटाळा येत नाही का? हा मनात जेव्हा माझा भाव उत्पन्न झाला ना तेव्हा माझ्या वेगळ्या मुद्रा सुरू झाल्या. मग त्याच्यातनं आशीर्वाद मुद्रा जनरेट व्हायला लागल्या. आशीर्वाद मुद्रासुद्धा माझ्याकडनं ज्या सुरुवातीच्या काळात झाल्या त्या इतक्या वेगवेगळ्या प्रकार झाल्या, तरी ती केली की पुन्हा असं वाटायचं की नाही अजूनही वेगळी आशीर्वाद मुद्रा पाहिजे. असं करत महाराजांच्या आशीर्वाद मुद्रेतसुद्धा असंख्य मुद्रा झाल्या. पहुडलेल्या मुद्रेत आशीर्वाद मुद्रा आल्या. आता तर AIचं युग आलं आहे. आता त्या AIमुळे माझीच केलेली चित्र इतक्या वेगळ्या पद्धतीने कुठंतरी भयंकर पद्धतीने यायला लागलेली आहेत. पण तेही मी ॲक्सेप्ट केलं आहे. कारण शेवटी
काळ हा बदल तर देणारच आहे तुम्हाला मला तुमची स्वतःची तयारी अजून वाढवावी लागेल. पण जसं मग सांगितलं की माझ्या डोक्यात इतकी महाराजांची किंवा या गुरुतत्वाच्यासाठी इतकी रूपं माझ्या डोळ्यासमोर आहेत की स्काय इज लिमिट. म्हणजे मी आत्तासुद्धा मी मनात फक्त आणायचा विचार करतो आणि महाराज ते माझे लाड पुरवून घेतात. मी असं समजा की मी हट्ट करतो. सुरुवातीच्या काळात कुणाला कदाचित वाटत असेल की शेखर सरांनी ओरिजिनल फोटोत तर दागिने नाही आहेत, महाराजांचे जे दागिने एवढे का काढले. तर हा झाला विषय तुमच्या चर्चेचा कॉन्ट्रोवर्सीचा विषय झाला. पण मी त्याचा जेव्हा चरित्र म्हणून अभ्यास करतो तेव्हा जे कोडॅक कंपनीने काढलेले फोटो आहेत त्याच्यात महाराजांच्या अंगावर फारशी वस्त्र नाही आहेत, फारसे दागिने नाही आहेत. एक टिपिकल ती रुद्राक्षाच्या गळ्यात कंठी असलेली माळ आहे आणि एक तुळशीची माळ गळ्यात आहे. आता ट्रॅडिशनल चित्रकारांनी सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा बघितलं तर कानात रुद्राक्ष घातली आहे, जे स्वामींच्या कानात रुद्राक्ष नव्हते. गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली, ती स्वामींच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ नव्हती. पण आता काय होतं की एका चित्रकाराने रिपीट जर चूक ती केली तर मी करावी असं काही गरजेचं नाही ना. मी फॉलो केला ओरिजिनल फोटो. स्वामींच्या फोटोमध्ये कधीही कानामध्ये रुद्राक्ष नाही आहेत, महाराजांच्या कानात चौफुले होते. माझ्या कुठलेही चित्र तुम्ही सुरुवातीपासून बघितलं तर त्याच्यात सगळीकडे चौफुलेच आहेत. आणि मी ओरिजिनल फोटोला फॉलो केल्यामुळे सुरुवातीच्या काळात मला नक्की 4 गोष्टी ऐकायला लागल्या असतील. पण आता मी नक्की सांगतो. कसं असतं की महाराज जेव्हा अक्कलकोटच्या राजवाड्यात बसायचे तर राजवाड्यात असताना नखशिकांत महाराज सजलेले असायचे. कुंची टोपी होती, अंगरखा होता, मोजड्या होत्या, सगळ्या हातात अंगठ्या होत्या, गळ्यात वेगळ्या रत्नांच्या माळा होत्या. पण हे स्वरूप सर्वसामान्यांपर्यंत आलं, आपल्यापर्यंत नाही आलं. ते राजासाहेबांच्या राजवाड्यामध्ये होतं. परंतु ज्या सामान्य लोकांसाठी म्हणून जेव्हा महाराजांचे फोटो काढले गेले त्याच्यात महाराज सगळीकडे दिगंबर रूपामध्ये दिसतात. अंगावरचं गंध, एक गळ्यातली माळ, ती कंठी सोडली तर महाराजांचं वेगळं काही रूप दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की एवढीच रूप आहेत. पण चरित्र काय सांगतं? महाराजांनी वेगळ्या देवतांच्या रूपामध्ये लोकांना दर्शनं दिली आहेत. मग ती त्या देवतांच्या रूपाचं दर्शनं झाली असतील जी कुणाला, तर आपण ती चित्रात प्रकट करून बघावीत. आणि आपला सद्गुरू सुंदर दिसावा, आपली आराध्य देवता सुंदर दिसावी म्हणून जर प्रयत्न केला तर काय हरकत आहे. साधं मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा देवता म्हणून एखाद्या चित्राचा विचार करता, देवतेसाठी मी देवतेचं चित्र काढताना तर त्याला तुम्ही वापरलेले खराब झालेले कपडे द्याल का? तर देवतेची वस्त्र म्हटल्यानंतर तुमच्या मनात आपोआपच येतं की भरजरी, रेशमाची, सिल्कची अतिशय सुंदर वस्त्र तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतात, कारण ती देवतेची आहेत. मग तुम्ही जेव्हा देवतेसाठी म्हणून तुम्ही महाराज स्वामी महाराजांना किंवा कुठल्या एखाद्या गुरुतत्वाला जेव्हा मी तशा रूपात बघतो तर शक्यतो प्रयत्न असा करतो की त्यालाही सुंदर सजवायचं, सुंदर रत्न दागिने त्याच्यामध्ये, त्याला की आपल्याला आपला सद्गुरू सुंदर दिसला पाहिजे, आपल्यासाठी सुंदर दिसला पाहिजे. मग त्याचं ते रूप आपणच तयार करायचं आणि आपणच त्याला फुलवायचं. हा प्रयत्न मी मनापासून करतो. म्हणून हे वेगळे पण त्याच्यामध्ये येतं. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की आपला सद्गुरू सुंदर दिसला पाहिजे म्हणून तुम्ही त्याला सजवता, सदरा वेगळा असतो. ही एक प्रकारची मानसपूजाच झाली ना? अगदी बरोबर. म्हणून मानसपूजेला आपल्याकडे खूप त्याचं महत्त्व सगळीकडे सांगितलं आहे. मग आपण आपल्या प्रेमाने त्याला सगळं ते जे मनात जे काय सुंदर येतं ते अर्पण करावं. मग आपल्या सद्गुरूला विष्णू रूपात बघावं. शंखचक्र गदा अर्थधर्म काम मोक्ष प्रदान करणारे विष्णू, त्या रूपातच आपले सद्गुरू विष्णू रूपात बघावेत. शिवतत्वात महादेवांच्या रूपात बघावेत. ज्या रूपात तुम्हाला असं वाटतं की आपल्या सद्गुरूंनी असावं आपल्यासमोर त्या रूपात करण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याच्यातनं आनंद पण आपल्याला पण मिळतो. अशा वेळेला काय होतं, एखादा भक्त असतो तो महादेवांचा भक्त असतो आणि स्वामींचाही भक्त असतो. तर त्याला जेव्हा मी महादेवांच्या रूपात स्वामी देतो ना तर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांना मिळणारा जो आनंद असतो तो विलक्षण असतो. आणि मलासुद्धा वेगळं साकारण्याचा जो आनंद मिळतो ना, मला त्या टिपिकल पॅटर्नमधनं बाहेर, टिपिकल पॅटर्नमध्ये मला स्वतःलाच अडकायला आवडत नाही. त्यामुळे मी मोठे चॅलेंज नेहमी स्वीकारतो. किती पण मोठं चित्र असू दे, किती उलटं मला मोठं चित्र करताना काय म्हणतात त्याला, स्वतःच्या शक्तीची परीक्षा घ्यायला खूप वेळा आवडतं. कारण मला माहीत असतं की हे महाराज करून घेणार आपल्याकडनं. मग ते होतं. मी असे अनुभव असे इतक्या प्रकारच्या वेळेला चित्रांचे घेतलेत ना, अलौकिकरित्या चित्र माझ्याकडनं झाली आहेत. माझे सद्गुरू स्वामी स्वरूप नाटकर महाराज संभाजीनगरमध्ये असतात आणि त्यांच्यासाठी मी जेव्हा चित्र केलं होतं ना, मी तेव्हापासून हे अनुभव तर इतक्या वेळेला अनुभवलेत की स्वामी महाराज आपली शक्ती दाखवतात म्हणजे काय. माझ्या सद्गुरूंसाठी मी चित्र करायला घेतलं होतं आणि नेहमीच ट्रॅडिशनल महाराज पण आशीर्वाद मुद्रेतलं चित्र करत होतो आणि त्या चित्राचं करायचं आउटलाईन करून ठेवली होती. आणि माझे सासरे त्यावेळेला खूप आजारी होते आणि ते आजारी असल्यामुळे मी नवरात्राचा काळ होता. नवरात्र ते 9चे पहिले अगदी सगळे 7-8 दिवस पहिले नवरात्र ते मी त्या चित्राला हात पण लावू शकलो नाही. कारण माझ्या सासऱ्यानं दिवसभर मी तिथे असावं हॉस्पिटलमध्ये असं वाटायचं. तेव्हा माझा दिवस तिकडे जायचा. मी संध्याकाळी फक्त स्टुडिओ बंद करायला यायचो आणि अष्टमी होती. मी स्टुडिओमध्ये आलो, स्टुडिओ बंद करला
आणि आउटलाईन करून ठेवलं, चित्राकडे बघितलं आणि महाराज आतनं मला खुणवायला लागले की आता हातात ब्रश घ्या आणि कामाला लाग. मी तसं माझ्या सगळ्या असिस्टंटना थांबवलं, म्हटलं आत्ता काम करायचं. आणि त्यावेळेला ते चित्र मी लावलं की जे मला पूर्ण नवरात्रामध्ये कंप्लीट करून दसऱ्याच्या दिवशी द्यायचं होतं. आणि त्या चित्राला सुरुवात केली. अत्यंत वायुवेगाने विलक्षणरित्या ते चित्र पूर्ण झालं. त्याची पार्श्वभूमी पण अशी होती की माझाच एक IT मधला मित्र होता. त्यांनी नवीन डिजिटल कॅमेरा घेतलेला होता. तो मला म्हटला की शेखर मी तुझे फोटो काढू का म्हटला. आणि तो स्टुडिओत पहिल्यांदा आला होता. आणि तर मी चित्र सुरू केल्यानंतर त्यांनी त्या डिजिटल कॅमेऱ्यावरती फोटो काढायला सुरुवात केली आणि त्यांनी माझे शेकड्याने फोटो काढले. त्याला काय तर तो फोटो काढत गेला आणि मला अक्षरशः तुम्हाला की मला माझ्या आतल्या शरीराच्या शक्तीचा अंदाज नव्हता की आपण काय करतो. माझा वेग नॉर्मल चित्राचं जे मी काम ट्रॅडिशनल नेहमी जे काम करतो त्याच्या साधारणपणे 20 पट वेग जास्त होता. जे चित्र ट्रॅडिशनली कंप्लीट व्हायला मला 8-10 दिवस लागणार होते ते पुढच्या 2 तासात उभं राहिलं होतं. आणि ते ज्या विलक्षणरित्या पूर्ण झालं तेव्हा मला त्या क्षणाला कळलं होतं की इथे फक्त माझा संबंध मीडिएटर, कुठली तरी शक्ती माझ्याकडनं हे करून घेते. आणि तो एकच, अर्थात ती माझ्या सद्गुरूंची पण माझ्यावर कृपा असावी की त्यांना त्यांच्या तिथे स्वामींचं तिथलं जे अस्तित्व आहे आणि ते स्वतः स्वामी स्वरूप, नाटकर काकांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांचं तिकडे जे वर्णन सांगत होते ते इकडे माझ्या चित्रात साकारत होतं. माझी त्यांची तेव्हा तोपर्यंत माझी त्यांची खरं म्हणाल तर माझी तेवढी त्यांच्याबद्दल मी तेवढं जाणलेलं पण नव्हतं. पण विलक्षणरित्या त्यांच्या मुखातनं जे प्रवचन त्याला संध्याकाळी महाराज मुखातनं जे बोलत होते एक्झॅक्टली ते चित्रात अवतरत होतं. मग त्याच्यामध्ये महाराजांच्या हातावरती सरस्वती यंत्र आहे, गळ्यामध्ये श्रीयंत्र आहे. मी सगळ्या त्यांच्या मस्तकावरती कुंची टोपीमध्ये मी सगळी रत्नं काढली होती. त्या प्रत्येक नवग्रहांच्या रत्नांचा काय काय हे आहे, इफेक्ट आहे ते महाराज त्या आदल्या दिवशी तिकडे सांगत होते आणि माझ्या घरात तसं चित्र प्रकट होत होतं. अतिशय विलक्षण चित्र पूर्ण झालं. आणि ज्या मित्रांनी माझे फोटो काढले होते तर त्या फोटोमधल्या कित्येक चित्रांमध्ये माझ्या मनगटापासूनचा हात दिसत नाही, इतका वेग होता चित्राला. मी म्हणजे काय हे फोटो पाठवणे मी तुम्हाला पाहिजे त्याचा फोटो लागू शकतो, त्याचा अनेक फोटो आहेत त्याच्यातले. पण गमतीचा भाग असा की अशा जेव्हा गोष्टी घडतात ना तेव्हा ॲक्सेप्ट करायला लागतं की शेखर साने तुम्ही चित्रकार नाही आहात, तुम्हाला फक्त सेवा दिली आहे ती मनापासून करा. आणि हा भाव सतत ठेवावा लागतो, आपल्या सतत सजग व्हावं लागतं. कारण कुठेही कुठल्या क्षणी हे मी करतो हा भाव येतो. सही करताना तर येतोच, मग ती सही रेटून केली जाते. पण त्याच्यात म्हणून मी प्रत्येक वेळेला ठरवून सही करताना स्वामींची क्षमा मागतो की कुठल्याही अनावधानाने माझ्यातला अहंकार वरती आला असेल, हे मी करतो आहे असं समजलं असेल, हे मी सगळं तुम्हाला अर्पण करतो आहे. आणि जिथं सही करतो तिथं मी माझी नाळ कट करून टाकतो चित्रहीन. महाराजांना सांगतो की ही सेवा घेतली, पुढच्या सेवेसाठी मी तयार आहे. हा मी माझा प्रवास असा चालू ठेवला आहे. पण कसं होतं बऱ्याच वेळेला ना की हे तुम्हाला सातत्य राखण्यासाठी सुद्धा ना त्यालासुद्धा सद्गुरूचीच कृपा लागते. मी किती जरी माझा आव आणण्याचा प्रयत्न केला ना तरी आत्तापर्यंत झालेलं कामसुद्धा मला कळतं की त्यांच्या शक्तीशिवाय शक्य नाही. कारण आपण शेवटी आपल्या कर्मदोषांमुळे, आपल्या वागण्यामुळे, आपल्या सगळ्या तरेवाईकपणामुळे आपण सगळं ओढवून घेतलेलं असतं. आणि दोष मात्र आपण आपल्यावर काही एखादी वाईट आपलं काही घडलं की दोष पहिलं देवतेला देतो, आपल्या आराध्य देवतेला देतो, आपल्या सद्गुरूला देतो. तर तिथे पहिली चूक अशी होते की तेवढं फक्त टाळलं पाहिजे. कारण जेव्हा आपण हे म्हणतो की माझ्यासाठी काही दृष्टी चांगली गोष्ट घडती आहे, ती जेव्हा ती देवता करताना आपल्याला आठवण येते की माझ्या बाबतीत आज काहीतरी खूप चांगलं घडलं, तेव्हा आपल्या मनात येते की हे त्याच्यामुळे घडलं. पण माझं काही वाईट घडलं की त्या क्षणी वाटतं मी एवढं त्या देवतेचं करतो आहे आणि माझ्या वाट्यालाच का असं आलं. असं कधीच विचार केला जात नाही की माझ्याकडनं अशा किती वेळा अनावधानाने किंवा जाणून बुजून अशा कित्येक वेळा माझी चुकीची कर्म होतात. आणि त्यालासुद्धा आपला सद्गुरू सांभाळत असतो. प्रत्येक वेळेला तुमचं तो सांभाळून तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गरत करायचा प्रयत्न करतो. मग तेव्हा तुम्हाला असं का मनात येत नाही की माझं चांगलं केलं तेव्हा मला त्याची आठवण नाही आली, मग मला थोडंसं माझं काही वाईट झालं तर त्याच्यावरती आपण पटकन त्रागा करून मोकळे होतो. तसं व्हायला नाही पाहिजे, एवढं फक्त मानतो. आत्ता आपला उल्लेख झाला श्रीयंत्राचा किंवा आईचा तुम्ही उल्लेख केला. तुमचं एक आदिशक्ती स्वरूपातल्या स्वामींचं चित्र खूप प्रसिद्ध आहे, त्याचा काय अनुभव आहे? आदिमाया रूपातलं स्वामींचं चित्राबद्दल काय, महाराजांनी स्वामी चरित्रातले उल्लेख आहेत की महाराजांनी देवीच्या रूपामध्ये, भगवतीच्या रूपामध्ये अनेक जणांना दर्शनं दिली. किंवा एकांना त्यांनी महाराजांनी ते जेव्हा सप्तशृंगीचं दर्शन घेऊन येतात तेव्हा दर्शनाला आल्या ते म्हणतात की ज्या ब्राह्मणाने तुला तिच्या मुखातला तुला विडा दिला तुला कुणी दिला, आम्हीच दिला तो. तर हे ज्या अधिकारांनी महाराज सांगतात ना
तर त्याच्यातनं एवढं कळतं की त्या सगळ्या देवतांमध्ये किंवा ती विठाबाई म्हणून महाराजांची, विठाबाई नावात कदाचित काय, पण विठाबाई, तर त्यांनासुद्धा त्या महाराजांचं नित्यनेमाने पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेत असतात. आणि एक दिवशी त्यांना दर्शन घ्यायला जायला जमत नाही, मुसळधार पाऊस पडत असतो, ते जाऊ शकत नाहीत आणि महाराजच त्यांना विठोबाच्या रूपात दर्शन देतात. तर असं विठोबाच्या रूपात दर्शन दिलं आहे, जगदंबेच्या रूपात दर्शन दिलं आहे, शिवस्वरूपात अनेक ठिकाणी त्यांचे दिलेत. तर मला असं वाटतं की त्या भक्ताच्या पात्रतेप्रमाणे महाराज त्यांना त्या रूपामध्ये दर्शनं देतात. दर्शन देणं हा एक असं म्हणता येईल आपल्याला की आनंदनाथ महाराज जे अवतारी सत्पुरुष होते, तर त्यांनी एक महाराजांनी देह सोडला त्या लीलेबद्दल एक सुंदर अभंग लिहिला आहे. तर त्याच्यात ते महाराजांना पूर्ण धाम म्हणतात. तो अभंग इतका सुंदर आहे. स्वामी माझा पूर्ण काम, तया कैसे निजधाम, ठाव ठाया भरुनी गेला, मूळ स्वरूपी राहिला, वटवृक्षा तळी जाणा, स्वामी बैसला कारणा, जडमूड उद्धाराया, खरे दाबियले पाया, शके 1800 हे जाणा, मास चैत्र हो पूर्णा, तिथी वद्य त्रयोदशी, पडदा दिला जगासी, आनंद म्हणे पूर्ण धाम, तया कैसे निजधाम. तर ते तिथी वद्य त्रयोदशी, पडदा दिला जगासी असं सांगतात. पडदा दिला आपण जेव्हा म्हणतो की आता माझ्या पुढे आता पडदा आहे, आता ही पडदा, ही पडद्याच्या पलीकडे दिसणारी जे दृश्य आहे किंवा जे दर्शन आहे स्वरूपाचं, ते मला आता तेव्हाच होणार आहे की जेव्हा त्याची इच्छा आहे. बरोबर. आणि त्यांनी देह सोडायच्या आधीच्या प्रत्येक जीवाला, त्या आधीच्या प्रत्येक जीवाला महाराज सदेह रूपामध्ये लाभलेत. सदेह रूपात महाराजांना कुणाला पायाला स्पर्श करायला मिळाला आहे, त्यांना त्यांच्या सेवा करायला मिळाल्या. आणि भक्तश्रेष्ठ चोळपांबद्दल तर काय बोलावं की ज्यांना सदेह रूपाने महाराजांचा इतकी वर्ष सहवास मिळाला, ज्यांच्या घरातच महाराज येऊन राहिले, त्यांची कोण जन्मांची पुण्याई असावी. मला तर त्यांच्याबद्दल स्वामी चरित्रामधल्या सगळ्याच त्यांच्या शिष्यांबद्दल अत्यंत प्रचंड आदर आहे. पण चोळप्पा महाराजांविषयी किंवा बाळप्पा महाराजांविषयी अनन्यसाधारण आदर वाटतो. कारण असं म्हणता येईल की या भक्तांमुळे महाराज सदैव रूपामध्ये आपल्यासाठी आले. आज आपल्याला त्यांचं रूप दर्शन घडतं किंवा मला त्यांची चित्र काढायला मिळतात. त्याच्यात त्यांचा महाराजांचे विषय असलेली उत्कटता, भाव, प्रेम, ज्याच्यामुळे महाराजांना अवतार रूपात तिथे येऊन त्यांना सहवास द्यावा लागला. मग त्यांचं किती मोठं ऋण असेल की त्या सद्गुरूला येऊन ते ऋण फेडण्यासाठी त्या भक्ताच्यासाठी यावं लागलं. म्हणून मी खूप स्पष्टपणे नेहमीच सांगत असतो, चुकूनसुद्धा ह्या सगळ्या अवतारी सत्पुरुषांबद्दल, चोळप्पा महाराजांबद्दल, बाळप्पा महाराजांबद्दल किंवा सुंदराबाईंबद्दल किंवा कुठल्याही महाराजांच्या परंपरेत ज्यांनी महाराजांना प्रत्यक्ष अनुभवलं आहे अशा सत्पुरुषांच्याबद्दल धारिष्ठांनीसुद्धा कुठलंही चुकीचं विधान करू नका. कारण असं असतं शेवटी की तुम्ही जर ते करत असाल तर तुम्ही महाराजांना दुखवताय, हे भान ठेवलंच पाहिजे. मग कधी कधी लोक अगदी घसरून परत म्हणतात की मग त्यांच्या पिढीचं काय, असं नसतं कधी. कारण शेवटी असं की जेव्हा महाराजांनी त्यांना 7 पिढ्या सांभाळून सांगितल्या ना, तर त्या 7 पिढ्यांवरती सुद्धा स्वामींचं लक्ष आहे. महाराजांच्या इच्छेने ते त्या पिढीमध्ये, त्यांच्या परंपरेमध्ये, त्यांच्या कुळामध्ये त्यांनी जन्म घेतला आहे. तर आपल्याला यू हॅव नो राईट्स. माझं मत आहे, मला कुठले, कारण मला असं वैयक्तिक ते असं वाटतं की आपण जेव्हा तुम्ही आपल्या सद्गुरूला जेव्हा त्याच्यावर प्रेम करता, तेव्हा त्यांनी सांभाळलेली ही सगळी लेकरं आहेत. प्रत्येकाला घर संसार असतो, प्रत्येकाला त्याचं स्वतःचं त्याला आयुष्य दिलेलं आहे. त्यांनी कसं जगायचं हा त्याचा प्रश्न असतो. आणि मी साऱ्या अक्कलकोटच्या सगळे जे ब्राह्मण असतात, की अक्कलकोटचं असं मी म्हणत नाही, कुठलेही पुजारी, कुठलेही ब्राह्मण किंवा कुठलेही त्या देवतेच्या असलेले कुठलेही कोकणातली मंदिरं असतात, त्याच्यामधले असलेले सगळे पुजारी, त्याचा जातीशी पण संबंध नाही. पण ते देवालय, तो देव्हारा जो सांभाळतो त्या सगळ्या पावित्र्यासहित, मी काय म्हणतो की मी अक्कलकोटची पौर्णिमा करतो किंवा मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि किंवा कुठे आम्ही शिर्डीला जाऊन आलो, काशीला जाऊन आलो, पण तिथे असलेलं ती जी ब्राह्मण व्यक्ती आहे किंवा ती जी पुजारी व्यक्ती असेल, ब्राह्मण जरी नसली पण ती जी सांभाळणारी ते गाभारा सांभाळणारी व्यक्ती आहे, तिचं केवढं भाग्य की त्या गाभाऱ्यात ती रोज पूजा करते. ज्याच्यासाठी तुम्ही तडफडताना इथून तिथं जाताय आणि सांगता आम्ही तिथे जाऊन आलो, ती व्यक्ती त्या गाभाऱ्यात रोज आहे. त्या व्यक्तीची किती पुण्य असेल की जो त्या गाभाऱ्याची सेवा करतोय. त्यामुळे आपला भाव हा सरेंडरच पाहिजे. आणि असं असतं की जेव्हा तुम्ही तो भाव तुमचा सरेंडर ठेवता, तेव्हाच तुम्हाला त्या देवतेची प्रसिद्धी येते. त्यानंतरच ती देवता तुमच्यावर प्रसन्न होते. तुम्ही त्या देवतेच्या जवळच्या लोकांना जर दुखवत असाल तर 100% ती देवता तुम्हाला कधीच प्रसन्न नाही राहणार. मग छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही फक्त तुमच्या वागण्यामध्ये बदल केले. साधं तुम्ही दुसऱ्याला दुखवायचं नाही एवढं जरी ठरवलं ना, तरी तुमची आराध्य देवता तुमच्यावर प्रसन्न राहते. कारण ही सगळी आपण काय म्हणतात त्याला,
जन्मांच्या साखळीमध्ये अडकण्याची जी सगळी जी आहे ना, ती मुख्यतः होती ती सगळे तुमच्या या पापवृत्तीमुळे. दुसऱ्याला हर्ट करायची तुम्ही एकदा केली की तेच रिटर्न तुमच्याकडे येतं, आज नाही तर उद्या. त्यामुळे बेटर म्हणून मग ते आपल्याकडे पुराणापासून जीवहत्या ही आपल्याकडे नाही सांगितली आहे. तुम्ही जेवढं ती सजगता वाढवाल किंवा जेवढं तुम्ही सेन्सिटिव्ह व्हाल दुसऱ्यासाठी, दुसऱ्या जीवासाठी, कुठल्या पण मग, आणि ती सेन्सिटिव्हिटी जेवढी वाढेल ना, तेवढं तुम्ही परमेश्वराच्या प्रती किंवा त्याच्या जवळ जाण्याचा खूप अगदी सहजतेने तो मार्ग तुमचा सुकर व्हायला लागतो. आजच्या काळामध्ये स्वामींना समजून घ्यायचं असेल तर माणसाने काय करावं? हे खरं मी सांगणं हा काही माझा अधिकारातला विषय नाही, परंतु आनंदनाथ महाराजांच्या एका अभंगामध्ये त्यांनी खूप सुंदर उपदेश केला आहे. मला असं वाटतं तो अभंग नित्य तुमच्या स्मरणात ठेवला आणि त्याचा बोध करून घ्यायचा प्रयत्न केला तर असं वाटतं की मग ती स्वामी, पर्टिक्युलरली स्वामीच असं नाही म्हणत, तुम्ही गुरु म्हणून ज्यांना कुणाला मानत असाल, देवतेला कुठल्या तुमची श्रद्धा असेल, तुम्ही सद्गुरू म्हणून कुठल्या तुमच्या एखाद्या आईवडिलांना मी गुरुस्वरूपात मानत असाल, तर त्याच्यात फक्त त्यांनी जे स्वामी समर्थांबद्दलच्या अभंगामध्ये त्यांनी असं एक म्हणलं आहे, मन धुवन या शुद्धते करावे, मग शरण जावे श्री गुरुराया, अंतर निर्मळ होता ते सोज्वळ, सद्गुरु दयाळ कृपा करी, अंतर्बाह्य सदा व्हावे एकरूप, आनंद स्वरूप ओळखुनी, मग काय उणे सुखाची या राशी, मुक्ती पायापाशी तिष्ठतसे, आनंद म्हणे निर्मळ झाल्या विन बापा, सद्गुरुशी कृपा येत नाही. आनंद म्हणे निर्मळ झाल्या विन बापा, सद्गुरुशी कृपा येत नाही, ह्याच्यातच त्याचं सगळं रहस्य आहे. तर ते निर्मळ होण्याचा प्रयत्न करणं हेच अध्यात्म, हाच प्रवास. त्यामुळे दिखाव्याच्या अध्यात्मापेक्षा मनुष्य म्हणून जगायचा प्रयत्न करणं आणि चांगला मनुष्य होण्याचा प्रयत्न करणं, तेच तुम्हाला तुमच्या आराध्य दैवतेला, ईश्वराला, तुमच्या सगळ्या पितरांना खुश करणार आहे. तेच तुम्हाला तुमचं सगळं आपोआप तुम्हाला मोठं करतं, ह्याच्यापेक्षा काही लागत नाही. आजच्या या गप्पा संपून आहेत असं मलाही वाटत होतं. पण दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि खूप मोलाचं आज इकडे तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. मनापासून आभार तुमच्या सगळ्या टीमचे. वैचारिक गप्पा या माध्यमातून मला इथे यायला मिळालं आणि वैचारिक क्रीडा पॉडकास्टचे खूप नाव तुमचं छान आहे. माझ्यासारख्या एका व्यक्तीला इथे संधी दिलीत. मनापासून आपल्या सगळ्यांचा, सगळ्या टीमचे मनापासून आभार. हां, आत्ता बोलायला माझ्याकडे फार काही शब्द नसले तरी एवढंच सांगेन की ही जी एक ऊर्जा आत्ता आपण इथे निर्माण होताना पाहतोय, त्यामध्ये आपण ती ॲब्झॉर्ब करूया, ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. आणि अशाच इंटरेस्टिंग गप्पांसाठी आपल्या वैचारिक क्रीडा या चॅनलला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.